आज आपण आळंदी या ठिकाणी आलेलो आहे। आज ज्या परिस्थितीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणचं नियोजन कशा पद्धतीचं आहे ते आज आपण विश्वस्त यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि पुलाची परिस्थिती काय आहे तेही जाणून काय सांगाल की आता सध्या सोहळा कशा पद्धतीचा तुम्ही आज मॅनेज करणार आहात? श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आषाढी पालखी सोहळा 2026 आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान दुपारी 3 वाजता होणार आहे। सर्व तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तरी देखील मी संस्थांच्या वतीनं सर्व भाविक नागरिक वारकरी यांना नम्र विनंती करेल की आपण पुराचं पाणी जरी कमी झालेलं असलं तरी देखील प्रवेश आळंदीमध्ये करू नये। ज्या ठिकाणी वारकरी असतील त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं अथवा सुरक्षित ठिकाणी थांबावं। मर्यादित त्या ठिकाणी जे काही मानाच्या दिंड्या आहेत 1 ते 56 म्हणजे श्रींच्या रथापुढील 1 ते 27, श्रींच्या रथामागील 1 ते 26 व पोटधारक अशा एकूण 56 दिंड्यांच्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्येकी 50 पास संस्थांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि सर्व दिंडेकरांची इच्छा होती की आम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त पास आपण वाढवून द्यावं। त्याप्रमाणे सर्व विश्वस्तांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना जास्तीत जास्त पास देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। प्रत्येकी 50 पास आम्ही देत आहोत। पूल आता खुला झालेलं आहे, काय तुम्ही आता त्या वारकऱ्यांसाठी खुला करणार आहात की नाही? हे पहा, पुलावरील पाणी जरी कमी झालेलं असलं तरी त्या ठिकाणी प्रशासनाकडून अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे त्या पुलाचं त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही आणि जोपर्यंत ते सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची रिस्क हे गव्हर्नमेंट घेत नाही आहे। कारण त्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला ते स्ट्रक्चरल ऑडिटचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे पूल चालू करता येणार नाही। तरी सर्व भाविकांनी नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो। एकंदरीत कसा सोहळा असेल आणि कशा पद्धतीचा आणि किती वाजता निघणार आहे पालखी? दरवर्षी आपण हा सोहळा जो आहे आपण 4 वाजता हा सोहळा संपन्न होत असतो किंवा सुरू करत असतो। पण आज आपण डिसिजन घेतलेला आहे की संध्याकाळी आपल्याला उशीर होतो इथेच आणि मग दुसऱ्या दिवशी प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पुण्यात पालखी नेतो त्यावेळेस पुण्यात पोहोचायला आपल्याला उशीर होतो। त्यामुळे प्रशासनाने आणि आम्ही मिळून डिसिजन घेतला आहे हा की आज पालखी सोहळा जो आहे आपण हा प्रस्थान 3 वाजता सुरू करणार आहे। त्याप्रमाणे आपण सगळे जे दिंडेकरी आहेत आणि जे वारकरी आहेत त्यांच्यासोबतचे त्यांना आपण 2 वाजता मंदिरामध्ये प्रवेश देणार आहोत आणि 3 वाजता आपला प्रस्थान सोहळा हा सुरू होणार आहे। सध्या पुलाची परिस्थिती पाहता आणि भाविकांची परिस्थिती पाहता दरवर्षीप्रमाणे लाखो संख्येत भाविक असतात, त्या बारीनं सोहळ्यामध्ये तेवढे दिसत नाही, काय कारण असू शकतं आणि त्यामध्ये काय नियोजन? आपण आता निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि जे इंद्रायणी नदीने रौद्र स्वरूप प्राप्त केलं होतं तर त्यामुळे जो पूर आला होता आपल्या इथे आणि त्यामुळे बऱ्याचशा भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना जे दरवर्षी लाखोंच्या संख्येने 3 दिवस आधीच येऊन इथे राहतात त्यांना येता आलं नाही आहे पुण्यामधून इथे किंवा पुण्यातच आपण त्यांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे आवाहन केलं होतं की तुम्ही हे पुण्यातच थांबा आणि आपण सोहळा तिथून सुरू करू। परंतु काही प्रमाणामध्ये पाणी ओसरलं आणि पाऊस कमी झाला त्यामुळे परवापेक्षा काल कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे काल काही लोक दाखल झालेले आहेत आळंदीमध्ये आणि जरी कमी लोक असतील तरी उत्साहाचं वातावरण हे तेवढंच आहे आणि त्याच उत्साहामध्ये हा सोहळा पार पडेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामॅन सोमनाथ काळे, आळंदी।